हाय स्टुडंट, कसे आहात तुम्ही सगळे? तर बघा, भावना जाधव क्लासेसमध्ये तुमचं स्वागत तर आहेच, परंतु चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जे तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते मला कमेंट करा. तर बघा, आज आपण HSC बोर्ड एक्झाम 2025 तर बघा, HSC बोर्ड एक्झाम 2025 विषय अर्थशास्त्र. तर यामधील आपण महत्त्वाचे क्वेश्चन कोणते आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर ते आपण पाहत आहोत. तर मागच्या 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही पहा. त्यामध्ये खालील विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही तर त्याची आन्सर कशी लिहायची तर ते पाहिलेलं आहे. तसेच सविस्तर उत्तरे लिहा, तर याचीसुद्धा आपण उत्तरे पाहिलेली आहेत. तर हा पेपर तुमचा 1 मार्च 2025 या दिवशी होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, तर हा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर पहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्यातील तुम्हाला 3 प्रश्न हे सोडवायचे आहेत. किती? तर 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मोठा प्रश्न असणार आहे, ठीक आहे. तर यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते मी तुम्हाला इथे लिहून दिलेलेच आहेत. तर पहा, एकूण 9 प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. तर पहा, उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न पहिला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. तिसरा आहे, उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. चौथा आहे, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा. तर हे जे क्वेश्चन आहे तर या क्वेश्चनची पूर्ण उत्तरे आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा. तर तुम्हाला जर स्क्रीनवरचं ओळखू येत नसेल तर तुम्ही माझ्या व्हॉईसकडे लक्ष द्यायचं आहे. 6वा प्रश्न आहे, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. 7वा प्रश्न आहे, मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा. 8वा आहे, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि 9वा आहे, निर्देशांकांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला 9 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. तर या प्रश्नांना तुम्ही मिस करू नका, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. याचा अभ्यास करून जा. तुम्हाला अतिशय एक्झाम अगोदरच इकॉनॉमिकचा पेपर खूप सोपा असतो. त्यातून जर तुम्हाला जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते जर अगोदरच समजले असतील तर तुम्हाला काहीच भीती राहणार नाही. तर हा प्रश्न सोडवत असताना एकदम सुटसुटीत तुम्हाला प्रश्नांची उत्तरेही लिहायची आहेत. कुठल्याही प्रकारे खाडाखोड ही करायची नाही. झाली खाडाखोड तर काही हरकत नाही, परंतु जास्ती खाडाखोड करायची नाही. तर क्वेश्चनचा क्रमांक व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आन्सर लिहित असताना व्यवस्थित बाण दाखवून व्यवस्थित पूर्ण आन्सर हे पॅरेग्राफमध्ये लिहिलं तर आकर्षक दिसेल. तर जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करायचं तर तुम्हाला पॅरेग्राफ पाडून लिहायचा आहे. तर फक्त पॅरेग्राफच पाडायचा नाही, कारण आपला आन्सरसुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण असलं पाहिजे. काहीही फेकनफेकी करायची नाही. अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये फेकाफेकी चालणार नाही, कारण हा अर्थशास्त्राचा पेपर आहे. तुमच्या थोडं मनाचं तुम्ही घालू शकतात, परंतु पूर्णच काही मनाचं असं चालणार नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचं वाचन आणि तुम्हाला चांगलं पाठ करून जायचं आहे की कुठला पॉईंट कुठे आहे, काय आन्सर आहे. तर पूर्ण आन्सर आपल्या चॅनेलवरती एकदम नवनीतामधील हे प्रश्नांची उत्तरे आपण घेतलेली आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. त्या व्हिडिओ तुम्ही पहा, लिहून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ भेटला नसेल तर मला कमेंट करा किंवा क्वेश्चन तुमचा असेल कमेंटमध्ये कळवा. तो तुम्हाला मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड करून देईन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्न
जे महत्त्वाचे आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर 1 मार्च 2025 रोजी हा पेपर तुमचा होणार आहे. टाईम टेबल आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे. कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला एक कमेंट करा. तसेच वाणिज्य संघटन व्यवस्थापन, चिटणीसाची कार्यपद्धती आणि अर्थशास्त्र हे पूर्ण तिन्ही जे तुमचे विषय आहेत तर त्या तिन्ही विषयाचा स्वाध्याय, ते त्यातील जे प्रकरणं आहेत पूर्ण स्वाध्याय आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे. जो प्रश्न तुमचा पहिला असतो अगदी त्या प्रश्नापासून ते शेवटच्या 8व्या प्रश्नापर्यंत पूर्ण उत्तरे पाहिलेली आहेत. तुम्हाला त्याची PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये PDF असं सेंड करा. मी तुम्हाला ते PDF टेलिग्रामवरती अपलोड करून देईन. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. धन्यवाद.